नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विके सर. वॅक्स ऑफ मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्टच्या लेक्चरला जे चॅप्टर चालू केलं होतं, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन्स. ओके, तर त्या चॅप्टरचा पहिला जो पार्ट आहे आपण कम्प्लीट केला होता, म्हणजे काही स्लाइड्स आपण कम्प्लीट केल्या त्या. आता उर्वरित ज्या स्लाइड्स असणार आहेत आपण त्या कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे, त्या लास्टच्या लेक्चरमध्ये आपण डायव्हर्सिटी म्हणजे काय असते, डायव्हर्सिटी आपण कशा प्रकारे डायव्हर्सिफाय करतो प्लांट्सला, ॲनिमल्सला, म्हणजे आपण मोस्टली तर प्लांट्सबद्दलच बोललो होतो. तर ते डायव्हर्सिटी इन प्लांट्स आपण स्टार्ट केलं होतं, कशावर डिपेंड असते त्याची डायव्हर्सिफिकेशन. ठीक आहे, नंतर मग प्लांट्सचं स्ट्रक्चर कसं असतं, प्लांट्समधले जे डिफरंट पार्ट्स असतात, जसं की फ्लावर, लीफ, स्टेम, रूट, या सर्व संबंध गोष्टी आपण जाणून घेतल्या होत्या की एक्झॅक्टली काय काय त्या करत असतात, काय काय त्याच्यात कशा कशा प्रकारे असतात. खूप शॉर्टमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली होती, कारण की इयत्ता 6वीमध्ये तुम्हाला खूप शॉर्टमध्येच ते दिले गेलेले आहे. ठीक आहे, नंतर आज आपण बघणार आहोत की क्लासिफिकेशन जे करतो प्लांट्समध्ये, तर त्याची गरज का पडते, का आपण क्लासिफाय करतो. सगळ्यात त्याचं सिंपल उत्तर ते आहे की आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ते क्लासिफिकेशन करतो. तर क्लासिफिकेशन जे करतो ते त्या ज्या प्लांट्स असणार आहेत, डिफरंट जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, काही सिमिलॅरिटीज असतात, काही डिफरन्सेस असतात. तर त्या डिपेंडिंग ऑन दॅट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस वी आर क्लासिफाईड दॅट प्लांट इन टू डिफरंट ग्रुप्स. ओके, they have different structure, they have different organ, they have different characteristics, and basis on that we classify those plants into different groups. आणि मग आपल्याला जसं माहिती की प्लांट्समध्ये खूप सारे प्लांट्स आपल्या अवतीभोवती असतात, लाखो हजार प्लांट्स आहेत जे आपल्याला माहिती देखील नाही. पण मग सायंटिफिकली आपल्याला त्यांचा प्रूव्हन डेटा आपल्याकडे पाहिजे, म्हणून आपण त्यांना क्लासिफाय करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला ते ग्रुपिंग करणं सोपं होईल, ओळखणं सोपं होईल, नंतर त्यांचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर ते करणं सोपं होईल. तर त्यासाठीच आपण केलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे क्लासिफिकेशन आहे ते सगळ्यात प्रथम जर कुणी केलं असेल तर ते कॅर्लस लिनायस, एक सायंटिस्ट होऊन गेले. कॅर्लस लिनायस यांनी हा पहिल्यांदा त्यांचं क्लासिफिकेशन केलं प्लांट्सचं, आणि तेच आपल्याला डिफरंट बघायचं आहे. आता मी सांगितलं जसं तुम्हाला की आपण वेगवेगळ्या प्लांटचे वेगवेगळ्या गोष्टींवरनं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, मग कशावरनं, आता मी तुम्हाला एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे, भरायचा आहे, जो मी ऑलरेडी तुम्हाला इथे कम्प्लीट करून दिलेला आहे. बघा, आता इकडे तुम्हाला नेम ऑफ प्लांट दिलेलं आहे, जसं इथे मी रोज घेतलं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, नंतर सेकंड त्याच्यात जो कॉलम आहे तो आहे की वेअर डज द प्लांट आकर ऑर ग्रो, कुठे ते बनतात, कुठे ते मिळतात. ठीक आहे, कुठे वाढतात ते. तर रोज, जसं की आपल्याला माहिती आहे, रोज हे गार्डनमध्ये, पॉट्समध्ये किंवा पार्क्समध्ये आपल्याला रोजेसचे छोटे जे झाडे असतात ते बघायला मिळतात. ठीक आहे, नंतर नेचर कशा असते यांच्या स्टेम्सचं. ठीक आहे, तर त्यांच्या ज्या स्टेम्स असतात त्या हार्ड असतात, नंतर ग्रीन ब्राऊन कलरमध्ये असतात आणि थोरणी असतात. ओके, ठीक आहे, हाईट जी असते रोजेस ट्रीची ती खूप मीडियम असते. ठीक आहे, म्हणून नंतर त्याला ब्रांचेस खूप सारे असतात. लिव्स त्याच्या जे असतात ते ग्रीन कलरचे असतात, ओव्हल शेप असतात. नंतर टूथ एज त्या झाडांना ते त्यांच्या पानांना असते. नंतर फ्लावर्स जसं रोज आपण बघितलेल्याचं किती छान सुंदर असतं, रेड कलरमध्ये, पिंक कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये, त्याला फ्रॅग्नंट देखील असतो. ठीक आहे, आणि त्याच्यापासून जे फ्रुट्स असतात ते सॉफ्ट स्मॉल रेडिश मिळतात. ठीक आहे, आणि युजेस काय फ्लावरचं, तर फ्लावर हे डेकोरेशनसाठी, परफ्यूम बनवण्यासाठी रोज आपण वापरत असतो. त्याप्रमाणे मँगो दिलेला आहे. मँगो बघायला गेलं तर मँगो तुम्ही गार्डनमध्ये, तुम्हाला ट्रीज असतात मोठ्या मोठ्या फार्म्समध्ये, शेतात तुमच्या जास्त त्याच्यात मोठ्या मोठ्या ट्रीज असतात. त्यांची जी नेचर असतं स्टेमचं, कोडाचं कसं असतं, एकदम हार्ड उडी आणि ब्राऊन बार्क असते एकदम, मी बघितलेलं आहे. हाईट खूप मोठी उंच असते, म्हणजे व्हेरी टॉल असतात. नंतर मँगोचे ब्रांचेस खूप स्ट्रॉंग असतात. झाडाची पानं जी असतात त्यांची पानं ती लॉंग असतात, ग्रीन कलरची असतात. फ्लावर्स जी येतात आपल्या मँगोजला, तर ती स्मॉल येलोविश असतात, फ्रेग्नेंट असतात. ते काही दिवसासाठीच असतात, त्याच्यानंतरच त्या पानांचं कन्व्हर्जन तुमच्या मँगोमध्ये होतं. ठीक आहे, फ्लावर्सचं. नंतर तुम्ही हार्ड जर नेचर बघितलं फ्रूटचं, तर मँगो तर सगळ्यांनी खाल्लेलाच असतो. कसा असतो, सुरुवातीला खूप कठोर असतो, हार्ड असतो आउटसाईड, आणि हळूहळू इनसाईड सॉफ्ट असतो, आणि जसं जसं पिकत जातो त्याचं सॉफ्टनेस वाढत जाते, हार्डनेस कमी होत जाते. ठीक आहे, यूज ऑब्विसली आपण मँगो खातो तर त्याच्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आपण कच्चा आंबा वापरतो. ठीक आहे, तर ह्या सारे युजेस झाले. तसंच तुम्हाला तुलसीचं पण दिलेलं आहे, बनानाचं पण दिलेलं आहे, हिबिस्कस पण दिलेलं आहे. ते सगळं तुम्ही रीड करायचे आहेत. तुलसी जसं गार्डनमध्ये मिळतं, नंतर बनाना तुमचं फार्ममध्ये, गार्डनमध्ये, हिबिस्कस तुमच्या गार्डन रोड साईड पण तुम्हाला बघायला भेटतात. ते तिघांचं नेचर कसं आहे त्यांचं, तर तुलसी सॉफ्ट आणि ग्रीन असं त्याच्या स्टेम, बनानाच्या पण सॉफ्ट आणि थिक असतात त्याच्या स्टेम, आणि हिबिस्कसच्या हार्ड आणि ग्रीन ब्राऊन असतात.
त्याप्रमाणे जर हाईट बघायला गेली तर तुळशीची हाईट शॉर्ट असते, बनाना कम्पॅरेटिव्ह टॉल असतं आणि हिबिस्कस कम्पॅरेटिव्ह मीडियम असतं. ठीक आहे. ब्रांचेस जर बघितलं गेलं तर तुळशीला खूप कमी ब्रांचेस असतात, बनानाला तर ब्रांचेस नसते आणि हिबिस्कसला खूप साऱ्या ब्रांचेस असतात. नंतर लिव्ज बघितलं तर स्मॉल ग्रीन ओव्हल शेप तुमची तुळशीची लिव्ज असते, बनानाची कम्पॅरेटिव्ह व्हेरी लार्ज आणि ग्रीन लिव्ज असतात. नंतर हिबिस्कसला ग्रीन आणि ब्रॉड लिव्ज असतात. फ्लावर्स बघितलं गेलं तर तुळशीला स्मॉल व्हाईट फ्लावर्स येतात, बनानाला लार्ज फ्लावर्स येतात पर्पल कलरचे आणि हिबिस्कसला लार्ज रेड नो फ्रेग्रन्स म्हणजे कोणत्या प्रकारचा फ्रेग्रन्स नसणारे फ्लावर्स येत असतात. नेचरच्या बघितलं पहिलं फ्रूटचं तर व्हेरी स्मॉल आणि ड्राय फ्रुट्स तुळशीला येतात, बनानाला तर सॉफ्ट लॉंग येल्लो तुम्ही जे खातात बनाना तो तेच त्याचं फ्रूट आहे. हिबिस्कस त्याला ड्राय फ्रूट असतात. ओके. त्याचे जे फ्रुट्स असतात ते. आणि युजेस काय आहेत तर तुळशीचा यूज हा मेडिसिन मध्ये केला जातो, बनाना फ्रूट ईट करण्यासाठी, जसं बनाना फ्रूट आपण खातो. नंतर फ्लावर हिबिस्कसचे जे फ्लावर्स आहेत ते वर्शिपसाठी वापरले जातात. ठीक आहे. तर या प्रकारे क्लासिफिकेशनचा एक चार्ट दिला गेलेला आहे. ते डिपेंडेंट ऑन दॅट कसे ते डिफरंट त्यांच्या हाईट कशा डिफरंट आहे, नेचर कशा आहे, त्यांचे स्टेमचं त्यांचे ब्रांचेस कशा आहे, लिव्स कशा आहे ते आपण जाणून घेतलं. ठीक आहे. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो खूप इम्पॉर्टंट आहे क्लासिफिकेशन करण्यासाठी की कशा प्रकारे आपण क्लासिफाय करू शकतो या गोष्टींवर डिपेंडेंट. ओके. तर नेक्स्ट जो क्लासिफिकेशन बघितलं आपण तर त्याच्यात प्लांटच्या क्लासिफिकेशनमध्ये तर त्यांच्या साईजवर डिपेंडंट, त्यांच्या हाईटवर डिपेंडंट त्यांचे अजून क्लासिफिकेशन केलं जातं ते 3 ग्रुपमध्ये. कोणते? ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. आता ट्रीज म्हणजे काय तर काही जे प्लांट्स असतात ते खूप उंच उंच वाढत जातात. जसं की तुमचं मँगोचं एक्झाम्पल घ्या, कोकोनटचं एक्झाम्पल घ्या, तर ते खूप उंच असतात, ते खूप टॉल असतात. ओके. त्यांचे जे स्टीम्स असतात किंवा स्टेम जे असतात ते ट्रंक जे असतात ते खूप हार्ड आणि स्ट्रॉंग असतात. बघितलेलं मँगोचं झाड, नंतर हे बघा मागे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतं बघा मँगोचं झाड दिसतंय, नंतर वडाचं वृक्ष दिसतंय. हे सगळे कसे आहेत त्यांचे स्टेम्स ट्रंक जर बघितलं तुम्ही खूप हार्ड आणि स्ट्रॉंग येतं. ओके. नंतर त्यांना ब्रांचेस असतात तर काहीतरी एक विशिष्ट हाईटवर सरफेस पासून अबो द ग्राउंड म्हणजे जमिनीपासून काहीतरी उंचीवरच त्यांना ब्रांचेस फुटतात, तोपर्यंत फक्त स्टेम वाढत जाते. नंतर त्यांना फ्लो सुद्धा देखील येतात. काही वर्षासाठी भरपूर वर्ष ते फुलं असतात, जसं आपण मँगोचं बघितलेलं अगोदर फुल येतं नंतर त्याचा आंबा बनतो. ठीक आहे. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आणि अशाच झाडांना आपण काय बोलतो, अशाच वृक्षांना आपण अशाच यांना आपण ट्रीज बोलत असतो. तर ट्रीज जे असतात ते तुमच्या टॉल असतात, बिग असतात, पेरिडिनियल असतात, म्हणजेच त्यांना ते खूप वर्षासाठी जगतात. ठीक आहे. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. सगळ्यात महत्वाचं ट्री बद्दल खूप वर्ष जगतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे क्लासिफिकेशन आहे ते आहे हर्ब्स. आता हर्ब्स जे असतात तुमचे ते 1 ते 1.5 मीटर वाढतात. किती? 1 ते 1.5 मीटर वाढतात जवळपास. आणि त्यांना काय असतं, स्टेम्स असतात त्या हर्ब्सला. त्या ज्या स्टेम्स असतात ते ग्रीन आणि क्वाईट फ्लेक्झिबल असतात. ओके. त्याच्या ज्या हर्ब्सच्या ज्या स्टेम्स असतात त्या ग्रीन कलरच्या असतात आणि खूप फ्लेक्झिबल असतात. जसं तुमच्या ट्रीज आणि बुशेस सोबत जर कम्पेअर केलं तर हर्ब्स खूप म्हणजे ते काही महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत ते जगतात जवळपास तुमच्या. ठीक आहे. काही महिने ते 2 वर्षापर्यंत ते जगतात हर्ब्स तुमचे जे असतात. 1 ते 1.5 मीटर त्यांची उंची असते आणि जे त्यांच्या स्टेम्स असतात त्या ग्रीन कलरच्या असतात किंवा आणि क्वाईट फ्लेक्झिबल्स असतात त्या. ठीक आहे. काही प्रमाणात फ्लेक्झिबल असतात. नंतर तिसरं, हे झाले 3 महत्वाचे क्लासिफिकेशन. आणि अजून एक टाईप आहे जो मी तुम्हाला या तिघांमध्ये क्लासिफाय केला नाही, पण एक तो आहे वाईन्स. काही वाईन्स जे असतात ते व्हर्टिकल सपोर्टने वरती वाढतात, तर काही जे वाईन्स असतात ते ग्राउंडवर स्प्रेड होतात. ठीक आहे. वरती जे वाढत जातात काय सपोर्ट घेऊन त्याला क्लाइंबर्स म्हणतो. जसं की तुमचं मनी प्लांट घरात वापरतात, घरात असतं बघा, एरियल रूट्स घेऊन ते वर जातात. ठीक आहे. जसं कुकुंबर टेंड्रिल्स जे बघितलेले आहेत ते स्प्रिंग लाईक असतात बघा, स्प्रिंगच्या तुमच्या गार्डनमध्ये किंवा परसबाग जे असतात, कुठे मामाच्या गावाला वगैरे तुम्ही जातात तर त्यामध्ये तुम्ही जे तुमचं कुकुंबर लावलेलं असतात त्याच्या टेंड्रिल वायरिंग सारख्या वायर सारख्या बघा, टेलिफोनची वायर कशी येते बघा, जुनी वायर कशी यायची ती गोल 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 गेल स्पायरल बाइंडिंगसाठी सारखी, तसेच तुमच्या त्या ट्रीज असतात कुकुंबरचे ते टेंड्रिल्स असतात ते वाढत जातात. ठीक आहे. आणि त्यांना कुकुंबर आलेलं असतात. तर हे एक क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता यातले जे क्लाइंबर्स आणि क्रीपर्स जे बघितले वाईन्स मधले जे क्लाइंबर्स क्रीपर्स ते आपल्याला बघायचे आहेत की क्लाइंबर्स म्हणजे काय. तर ह्या क्लाइंबर्सच्या ज्या काही क्लाइंबर्स म्हणजे काय तर एखाद्या झाडाला किंवा एखाद्या कोणत्याही प्रकारचा सपोर्ट घेऊन जे झाडं जे जे प्लांट त्यावर वाढत जातात. आता यांच्या ज्या स्टीम्स असतात, आता साहजिक आहे ते कशाचा तरी सपोर्ट घेऊन आणणार आहे, म्हणजे मग त्यांचं वेट त्यांना लाईट वेट ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे. मग ते लाईट वेट असतात म्हणजे त्यांचं स्टेम जे असतात ते वीक असणार आहे.
ठीक आहे, त्यांना सपोर्टची गरज पडते म्हणून त्या वीक असतात, त्यांच्या लाईट वेट असतो. मग फॉर एक्झाम्पल आपण मनी प्लांट बघितलं, जसं एक क्लाइंबर म्हणजे कशावर तरी वाढत जाणार आहे ते. आपण त्याला दोरा वगैरे बांधतो बघा, नंतर दोऱ्याच्या दिशेने ते वर वाढत जातात, तर ते क्लाइंबिंग करत जातात त्याच्यावर. एक दुसरं हे क्रीपर्स. क्रीपर्स काय करतात, क्रीपर्स अलॉंग द ग्राउंड वाढतात. म्हणजे जसं पंपकिन, वॉटरमेलन, आता पिक्चरमध्ये बघा, क्रीपर्स हे खूप फ्लेक्झिबल असतात, सॉफ्ट असतात आणि ग्रीन कलरमध्ये असतात. ते सपोर्टच्या मध्ये वाढत जातात. आता बघा, हे तुमचं पंपकिन घ्या, वॉटरमेलन घ्या, हे दिसतंय तुम्हाला पिक्चरमध्ये, हे पिक्चरमध्ये दिसत असावं मला अशी अपेक्षा करतो मी. हे बघा, हे पंपकिन्स आणि हे तुमचे वाढताना दिसत आहेत तुमचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं क्रीपर्स आहेत, ठीक आहे, जे जमिनीवर किंवा काही अवतीभोवती वाढत असतात. नंतर नेक्स्ट जे आहे तुमचं, काही प्लांट जे असतात त्यांचा लाईफ स्पॅन आपल्याला बघायचा. म्हणजे आता नेक्स्ट जे क्लासिफिकेशन केले गेलेले आहे ते बेसिस ऑन प्लांट्सच्या लाईफ स्पॅनवर केले गेलेले आहे, ठीक आहे. काही प्लांट्स अॅन्युअल असतात, काही बेनियल असतात, काही पेरेनियल असतात, तर ते आपल्याला बघायचं आहे. आता अॅन्युअल प्लांट्स म्हणजे काय, आता काही प्लांटचा लाईफ सायकल, त्यांचा लाईफ स्पॅन हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे एक वर्षात त्यांचा लाईफ सायकल क्रिएट होत असतं, ते असतं 1 वर्षाचं लाईफ सायकल. त्यात आपण वीट, जार, सनफ्लावर हे अॅन्युअल प्लांट झाले तुमचे, हे सगळे काय झाले, अॅन्युअल प्लांट झाले. नंतर म्हणजे हे वर्षात आपण बघायला मिळतं आपल्याला, वर्षभरात ते त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून उत्पन्न काढलं गेलं, त्यानंतर त्यांची कटिंग होऊन जाते. हे वर्षात त्यांचं सगळं गोष्टी आवरल्या जातात, म्हणून त्यांना अॅन्युअल प्लांट्स बोलतात. तसंच बायनियल प्लांट्स बघितलं, बायनियल प्लांट्स जे असतात त्यांचा लाईफ सायकल जो असतो तो 2 वर्षाचा असतो. त्याच्यात तुम्हाला कॅरेट, बीटरूट हे एक्झाम्पल म्हणतात. जवळपास 2 वर्ष त्यांना ते वाढायसाठी, काढण्यासाठी, पुन्हा पिकून आपल्याला मिळण्यासाठी लागून जातं, म्हणून त्याला बायनियल प्लांट्स बोलतात. तेच तुम्ही एक थर्ड जो टाईप येतो, पेरेनियल प्लांट. आता पेरेनियल प्लांट जे तुमचं, हे खूप वर्षांसाठी असतात. जसं की तुम्ही जसं हिबिस्कस बघितलं, मँगो ट्री झाल्या, गुलमोहर ट्री झाल्या, ह्या पेरेनियल प्लांट्स आहेत. ते खूप वर्षासाठी जगतात. अगदी काही असे पण की 200, 250, 250 वर्ष सुद्धा काही प्लांट जगतात, ठीक आहे. आता ज्या प्लांट्सला फ्लावर येतात त्याला फ्लावरिंग प्लांट बोलतात, आणि ज्या प्लांट्सला फ्लावरिंग येत नाही त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट बोलतात. हे पण एक टाईप ऑफ क्लासिफिकेशन आहे. म्हणजे आपण जे क्लासिफिकेशन बघितलं पहिलं वालं, तर ते त्यांच्या साईज, शेप, म्हणजे त्यांच्या स्टेम्सच्या ज्या हाईट आहे, साईज आहे, त्याच्यावरून आपण 3 ग्रुप्स केले, ट्रीज, शरब्स आणि हर्ब्स. नंतर दुसरं क्लासिफिकेशन केलं, ते सपोर्ट घेऊन जर वर वाढत असतील, वरच्या बाजूने ते क्लाइंबर्स, आणि दुसरे ते आजूभोवती इकडे तिकडे वाढत जात असतील तर त्याला क्रीपर्स. असे 2 क्लासिफिकेशन केले. नंतर डिपेंडिंग ऑन द लाईफ स्पॅन आपण त्याला अॅन्युअल्स, बायनियल्स आणि पेरिनियल्स असे 3 क्लासिफिकेशन केले. आणि नंतर फ्लावर्स ज्या प्लांट्सला असतात ते फ्लावरिंग प्लांट्स, आणि ज्या प्लांट्सला फ्लावर नसतात ते नॉन फ्लावरिंग प्लांट्स. अजून हे अनदर क्लासिफिकेशन पाहिले. हा एक तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली इथे डू यू नो वाली, की जगात सगळ्यात लार्जेस्ट फ्लावर जे ते इंडोनेशियामध्ये मिळतं. कुठे, इंडोनेशियामध्ये ज्याची डायमीटर जी असते ती जवळपास 1 मीटरच्या आसपास असते. किती, 1 मीटरच्या आसपास. म्हणजे विचार करा, तुमची ही 15 सेंटीमीटरची जर पट्टी असेल, तुमची एवढी पट्टी आहे बरोबर, 15 सेंटीमीटरची, ही तुमची जवळपास एवढी पट्टी असते. आता 15×6=90 बरोबर आहे. तर जवळपास 90 मध्ये 6 पट्ट्या बसतील. अशा जवळपास 6 पट्ट्या तुम्ही अटॅच केल्या, 6 आणि एक अर्धी पट्टी, म्हणजे अशा तुम्ही 6 जवळपास 6.5 पट्ट्या जवळ एकमेकांना जॉईन करशाल, एवढी मोठी डायमीटर त्या फ्लावरची असते. त्या फ्लावरचं नाव काय, राफलेशिया अर्नोल्डी. काय, राफलेशिया अर्नोल्डी नाव लक्षात ठेवायचे, राफलेशिया अर्नोल्डी, ठीक आहे. तर हे त्या फ्लावरचं नाव आहे, ज्याची डायमीटर जवळपास किती असते, 1 मीटरच्या आसपास असते. किती, 1 मीटरच्या आसपास असते, 1 मीटरच्या आसपास असते. आणि जगातलं सगळ्यात स्मॉलेस्ट प्लांट कोणतं आहे जर, तर ते आहे वुल्फिया और त्याला अजून एक नाव आहे डकवीड. काय नाव आहे, डकवीड हे नाव आहे. वुल्फिया आणि डकवीड, किंवा हे दोघांपैकी एक नाव आहे, ज्याची डायमीटर 0.5 mm. विचार करा, 0.5 mm म्हणजे पट्टीमधले जे तुमच्या 10 डिव्हिजन असतं ना, 1 सेंटीमीटरमध्ये जे 10 डिव्हिजन असतं बघा, त्याच्यातलं जे हाफ असतात ना, पॉईंट म्हणजे 5 जे रेषा असतात ना, एवढं छोटं ते फ्लावर असतं.
वुल्फिया, ज्याला डकवीड पण बोलतात, हे सगळ्यात छोटं प्लांट आहे जगातलं. ठीक आहे, तर हे दोन नाव लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे रॅफलेशिया अर्नोल्डी, आणि जे सगळ्यात लार्जेस्ट आहे, ज्याची साईज जवळपास 1 मीटर पर्यंत असते, आणि एक दुसरं आहे वुल्फिया किंवा डकवीड. हे जनरल नॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. वुल्फिया डकवीड स्मॉलेस्ट प्लांट विच हॅव्हिंग 0.5 mm साईज, अँड Rafflesia arnoldi, which is the largest flower in the world, which is about 1 meter in a size, and it is found in Indonesia. So keep this in mind. नेक्स्ट आपल्याला 3 क्वेश्चन्स, इथे मी 4 क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. 4 क्वेश्चन्स मध्ये विचारलेलं आहे की पहिला क्वेश्चन आहे की तुमचं पॉमग्रेनेट जे शब्द असतात ते कुठे होतात? ऑब्विसली ग्राउंडवर होतात. शेतीमध्ये पिकवतो ना शेतकरी पॉमग्रेनेट, तर ते जे शब्द असतात तर ते बघा, त्यांची साईज बघितली असेल ती खूप छोटे असतात, झाडापेक्षा झाडासारखे मोठे नसतात, छोटे छोटे असतात, त्याला खूप सारे ब्रांचेस असतात. तर ते पॉमग्रेनेट्स ग्राउंडवर तुम्हाला आढळतील. ठीक आहे, तिथे तुम्हाला बघायला मिळतील. नंतर लोटस जर बघितलं तर हे बघा, लोटस कमळाचं फुल, तर हे लोटस कुठं मिळतं? पाण्यामध्ये. संत पाण्याचे जे साचलेले तळे, तलाव किंवा संत पाण्याचा डोह जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला लोटस आलेलं दिसतं, कमळ फुललेलं दिसतं. ठीक आहे. नंतर जे बुलरशेस असतात, रेल रोड क्रिपर्स असतात, ते कुठे बघायला? तर बुलरशेस जे असतात तुमचे, तर हे सुद्धा तुम्हाला एखाद्या ग्राउंडवरच बघायला मिळतात. आणि रेल रोड जे असतात ते रोड अलॉंग द रोड साईड असतात बघा, एक छोटे छोटे झुडपे उगलेले असतात रस्त्याच्या बाजूला कडेला, तर ती रेल रोड, त्याचं नावच रेल रोड आहे, क्रीपर नाव दिलेलं आहे. ठीक आहे, क्रीपर आहे ते. ठीक आहे, म्हणजे. आणि एक आहे डोडर प्लांट. आता डोडर प्लांट जे असतं तुमचं, हे डोडर प्लांट हे काय आहे? हे दुसऱ्यावर अवलंबून असलेलं प्लांट, हे दुसऱ्या झाडांवर वाढतं, बरोबर आहे. हे डोडर प्लांट तुम्हाला तिथे अदर प्लांट्सवर, अदर ट्रीजवर वाढवलेलं तुम्हाला दिसणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हे डिफरंट प्लांट, डिफरंट त्यांचे एरियाज आपण बघितले. जसं काही प्लांट डेझर्ट्समध्ये असतात, काही वॉटरमध्ये असतात, काही लँड सरफेसवर असतात, काही स्नो एरियाजमध्ये असतात, जे आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये बघणार आहोत अगेन मोर दॅन इट. ओके, तर आपला जो सेकंड पार्ट आपण इथेच थांबूया. उरलेला जो उर्वरित चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत बघत राहा, अभ्यास करत राहा.